नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने आषाढ विशेष अशा गुळाच्या गोड पुऱ्या बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी बघा आपण गूळ घेतलेला आहे 1 वाटी. तो इथे आपण पातेल्यामध्ये घालणार आहोत आणि आता यामध्ये पाणी घालणार आहोत आपण. तर मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता तुम्हाला गोड कसं कमी जास्त लागतं त्या अंदाजाने तुम्ही पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्याला पाणी जसं पीठ बसेल तसं आपल्याला पीठ मळायचं आहे यामध्ये. काही जण गोड खातात, काही जण फिकं खातात. आणि आता हे पाणी आपण गरम करून घेणार आहोत. म्हणजे गूळ आणि पाणी थोडंसं फक्त आपल्याला गरम करायचं आहे, उकळायचं वगैरे नाही आहे. फक्त पाणी गरम करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. म्हणजे आणि बाजूला असं थंड होईस्तोवर ते आपल्याला थोडंसं असं मधून हलवायचं आहे, म्हणजे गूळ पातळ होईल. तर इथे आपल्या गुळाचं पाणी हे गरम झालेलं आहे. आता गॅस बंद करू आपण आणि पूर्ण गार होऊ देऊ. तेव्हा आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालू आणि कणिक मळून घेऊ. त्याच्या पाण्यातच आपण मीठ घालणार आहोत. थोडंसं मीठ घालू आणि अगदी थोडंसं तेल घालू आपण. आणि आता हे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे व्यवस्थित. हे गुळाचं पाणी पूर्ण थंड झालेलं आहे, गाळूनही घेतलेलं आहे मी. तर इथे आता आपण गव्हाचं पीठ घेऊ. तर इथे आपण 2 फुलपात्र घेतलेले आहे. तर आता आपण हे पीठ भिजवून घेऊ. इथे थोडं गुळाचं पाणी घालून आपण हे गव्हाचं पीठ भिजवून घेऊ. अजून अर्धा फुलपात्र आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता हे पूर्ण आपण पाणी घालणार आहोत, कारण आता हे पाणी लागणारच आहे आपल्याला. तर इथे आपण हे गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ होता आपला, 2 वाट्या मी पाणी घेतलेलं होतं. आणि आता 3 फुलपात्र आपलं गव्हाचं पीठ याला लागलेलं आहे. आता छान असं मळून आपण थोडं झाकून ठेवणार आहोत. आणि थोडंसं हे सैलच असंच ठेवायचं, कारण काय ना गुळाचं जे गुळामध्ये जे आपण भिजवतो ना पीठ वगैरे, ते काय होतं आकसलं जातं गुळामुळे. म्हणून थोडंसं सैलच ठेवायचं. नंतर काय होतं ते एकदम असा कडक गोळा बनतो, म्हणून सैलच ठेवायचं थोडंसं. तर आता हे झाकून ठेवू आपण. छान 15 ते 20 मिनटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत, म्हणजे ते छान एकजीव व्यवस्थित मुरलं जाईल पीठ. तर आता या कणकेला थोडंसं तेल लावू आपण आणि पुन्हा छान मळून घेऊ. तर अशा प्रकारे आपण तेल लावून थोडंसं मळून घेतलेलं आहे. आणि आता आपण गोळे बनवू आणि पुऱ्या लाटून घेऊ. तर असं थोडासा गोळा आधी चोळून घ्यायचा व्यवस्थित. आणि असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहे आपण. तर आता आपण हे पुऱ्या लाटून घेऊ. अगदी थोडंसं असं तेल लावलेलं आहे. तुम्ही पोळी लाटून झाकणाने तशासुद्धा कट करू शकता. तर आपण इथे असं एक सेपरेट लाटून घेणार आहोत आणि लाटून ताटामध्ये ठेवणार आहोत. आणि तेलसुद्धा आपण तापवायला ठेवलेलं आहे एकीकडे. तर अशा प्रकारे आपण लाटून घेऊ. तर आपण तेल तापलं का बघू आता. तर इथे तेल तापलेलं आहे आपलं. तर आपण पुऱ्या तळून घेऊ. तर बघा अशा प्रकारे छान कशी टम्म फुगलेली आहे पुरी बघा, अगदी मस्त छान. तर अशाच प्रकारे आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. पलटून घेऊ. थोडंसं तळताना काय करायचं, हे पलटवली म्हणजे असं साईडला असं थोडंसं दाबायचं, म्हणजे सर्वीकडून ती व्यवस्थित तळली जाते, नाहीतर मध्येच लाल होते. तर अशा प्रकारे आपण पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर इथे आपल्या छान टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ.
तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्या आषाढ विशेष गव्हाच्या पिठाच्या गुळाच्या गोड पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.